आता बघा टॉप 9 राजकीय बातम्या। राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही पण दुसऱ्यांना आहे। एसी मध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत काय कळणार? जरांगेंची राज ठाकरेंवर टीका। दाढी राखणं म्हणजे मर्दाचं लक्षण, फडणवीसांचं ऐकून नारायण राणेंनी मराठ्यांच्या अंगावर येऊ नये। जरांगेंचं राणेंना प्रत्युत्तर। दाढी वाढवून कोणी छत्रपती होत नाही, राणेंनी केली होती टीका। 400 पार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडाही गाठता आला नाही। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या। पवारांची सरकारवर टीका। भोकरमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांनी विचारला जाब, आरक्षण दिलं तर सोबत नाही तर विरोधात, आरक्षणासाठी तुम्ही काय केलं? आंदोलकांनी विचारला सवाल। बऱ्याच लोकांना आता तीर्थयात्रेला पाठवण्याची गरज, विखे पाटलांचा नाव न घेता बाळासाहेब थोरातांवर निशाणा। सरकारमध्ये फक्त कमिशनबाजी सुरू आहे, लोकांचा पैसा लुटण्यासाठी तिघही जेसीबी आणि पोकलेन घेऊन घराबाहेर पडतात। नाना पटोलेंचा शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा। ज्याला खुमखुमी असेल त्याने नाद करायचा नाही, जे तुम्हाला येतं त्यांच्या 10 पट मला येतं, तानाजी सावंतांचा विरोधकांना इशारा। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना आमदार किशोर दराडेंना करावा लागला एका पुणेकर नागरिकाच्या रोषाचा सामना। गाडीचा सायरन वाजवत गाडी चालवत असल्यानं दराडेच्या चालकाला पुणेकराने चांगलंच झापलं, व्हिडिओ व्हायरल। बिहार आणि आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही झुकतं माप मिळायला हवं, केंद्राच्या विचारांचं सरकार राज्यात आलं पाहिजे म्हणजे निधी आणता येईल, अजित पवारांचं वक्तव्य।